घेतला आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की भाजपाने सातत्याने जो काही आम्हाला विरोध केला, मग ते उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक असेल किंवा स्वीकृत नगरसेवक पदाची निवडणूक असेल, त्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही ही भूमिका घेतली. बघा, आता तो जो विषय शिवसेनेने पुढे केलेला आहे तो विषय निवडणुकीपुरता मर्यादित होता आणि निवडणूक संपलेली, आता शहराच्या विकासाच्या पद्धतीवर बोलायला पाहिजे होतं आणि त्याच्यावर भूमिका घेतली पाहिजे होती. पण आज शिवसेनेने शहरातील सर्वच नगरसेवकांना जनतेने निवडून दिलेले आहे आणि जनतेचे विषय होते, कुठल्या नगरसेवकचे वैयक्तिक विषय कोणाचेच नव्हते आणि सर्व नगरसेवकांच्या संबंधित पसंतीने विषय आले होते आणि त्याच्या मागणीनुसार आले होते. पण आज यांनी इथे दुजाभाव दाखवलेला आहे आणि हा दुजाभाव आता कुठून वरच्या लोकांनी त्यांना सांगितलं का यांनी स्वतःनी निर्णय घेतला हे अद्याप त्यांनी काही सांगितलेलं नाहीये. पण आता ठीक आहे, पुढे हे चालत राहील. नगराध्यक्ष आपले, त्यांच्याकडे आम्ही विनंती करू, जे आमचे आमदार साहेब आहेत त्यांच्याकडे आम्ही विनंती करू. आता कुठल्या पद्धतीने आम्हाला विषय घ्यायचे हा आमचाही प्रश्न आहे, आम्ही आमच्या लेवलला सोडू. पण ही भूमिका जी मांडली ही चुकीची आहे शिवसेनेने. पण आता हा विषय निवडणुकीपुरता स्थगित करायचा होता. पण जर हा असाच विषय चालेल वादविवाद, तर मग शहराला याच्यापासून आपण कुठल्याच सुविधा देऊ शकणार नाही आणि शहरातील ज्या मूलभूत गरजा आहेत, ज्या नगरसेवकांना निवडून दिल्या जनतेने, तर त्यांना वंचित ठेवण्याचं काम हे शिवसेना करते, हे याच्यावरून स्पष्ट होत आहे. आता त्यांनी वैयक्तिक केलंय, यांच्या पुरता केलंय का कोणाच्या सांगण्यावरून केला, आम्ही आज त्यांना आता सध्या आम्ही आरोप करू शकत नाही पूर्ण माहिती आल्याशिवाय. तुम्ही सभागृहात बोलताना अब्दुल शेख यांच्यावर जातीयवादाचा सुद्धा आरोप केला होता, काय नेमकं म्हणणं होतं? आमचं जातीवाद म्हणजे जेव्हाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला देखील त्यांनी विरोध केला होता आणि आजही गणपती ही सगळ्यांची आस्था आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, गणपती, सार्वजनिक गणपती, सार्वजनिक नवरात्र उत्सव, त्या मूर्त्या जिथे विसर्जित होतात तो जो तलाव आहे गेली 25 वर्ष साफ नाही केला आणि त्याची आज अधिकाऱ्यांमार्फत, प्रशासनामार्फत विषय आला होता. पण यांचं नेहमी जे कुठलाही धार्मिक कार्यक्रम असेल त्याला हे विरोध करत असतात आणि म्हणून आम्ही त्यांच्यावर हा आरोप केला, कारण की ते प्रत्येक गोष्टीला जिथे आस्था असते तिथे ते विरोध करतात, जाणीवपूर्वक करतात आणि हे आजचं उदाहरण नाही, याच्यापूर्वी आलं होतं. म्हणून आम्ही त्यांच्यावर हा आरोप केला, कारण मागील वेळेस शिंदे साहेबांनी मध्यस्थी करून तो विषय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा तो विषय तेव्हा त्यांनी सोडवला होता. स्वतः साहेब आले होते तिथे शिवाजी चौकात कार्यक्रमाला आणि त्यांना तंबी देऊन तो कार्यक्रम केला होता. म्हणजे शहरामध्ये कुठले धार्मिक कार्यक्रम व्यवस्थित होऊ नये ही यांची मानसिकता आहे आणि ते आज त्यांनी तिथेशी आज विषय वाचून त्यांनी पूर्ण केलेला आणि यांच्या विषयाला काही मंजूर करून घेतात. आणि अब्दुल शेख हे फक्त स्वार्थी आहेत. ज्या स्वामीनगरमध्ये 30 वर्ष निवडून आले त्यांना बेवड्या आणि चर्ची गांजा म्हणतात, जिथे ते लहानचे मोठे झाले, तर हे योग्य नाही आहे. तेथील लहान मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवलेले आहे, अन्याय केलेला आहे त्यांनी आणि हीच परिस्थिती अशी असेल तर येणारा काळ ते ठरवेल पुढे काय करायचं आणि काय भूमिका घ्यायची. आता आमच्या वरिष्ठांना आम्ही हे कळवणार आहेत आणि जे वरिष्ठ भूमिका घेतील ते आम्ही मान्य करू.